तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता सहजच घरात बसलेलो, जरासं विचार करत बसलेलो काय करूया म्हणून. आणि सहज असं मनात विचारायला गेले की झालं कोणताही ब्लॉग केलं नाही, काय नाही. तर आता जो आपला जो नवीन गोप्रो घेतला आपण, यावर आपण एक नाईटचा व्ह्यू बघायचा आहे, कसा आहे काय आहे. आता माझं अवतार सगळ्याचं म्हणजे काही हेवी झाला, मी झोपून उठलेलो, एवढं मला विचार आला. तर नवीन जो आपण गोप्रो घेतलो आहे ह्याचा जो व्ह्यू तीन हा आहे, कसा आहे काय, मी अजून एकदा सुद्धा रेकॉर्ड केलं नाही, काय नाही. आणि म्हणजे आता संध्याकाळचे वाजल्यात 7 वाजल्यात. तर मला बघायचं होतं की आता म्हणजे क्लॅरिटी कशी आहे काय, त्यासाठी मग आता एक सहज ब्लॉग करूया म्हणून असं मनात विचार आला. तर आपण जायचं आता मस्तपैकी आवरून एक छोटासा व्लॉग तयार करायचा आहे. लयच अंधार झाला रे बाबा हो. तर आपण एक छोटासा ब्लॉग तयार करायचा आहे. तर चला जातो, फटाफट आवडतो. बघू शकता सा हे आपला आता गोप्रो 9 आहे नवीन घेतलेला. तर चला मग भावनो, 2 मिनटात आवडतो आणि 3 मिनटात निघतो. चला चालू करूया ब्लॉग आपला. जरा बाहेर पाऊस पण चालू आहे आणि थंडी पण लय वाजल्या, त्यामुळे मला जर्किन घालून घेतो. चला झाले आता ओपन मध्ये तयार. आता केसन काय विचारायची आता गरज नाही आपल्याला. आपले भावांनो हेल्मेट आणि इथं आहे आपले बनी कवर. लवकरच आता अनेक आपल्याला नवीन कॅमेरा पण घ्यायचा आहे 360चा. 360 घेतल्यानंतर ना की नाही मग आपण धुडकच घालूया, रिॲक्शन व्हिडिओ सुट्टी द्यायची नाही आता. तर चला हेल्मेटला पहिला सेटअप लावून घेतो आणि चला निघूया, वेळ झाला आधीच. तर भावांनो भरपूर दिवसातून सेटअप लावले, भरपूर म्हणजे भरपूर. आणि सगळंच तुम्हाला काळ दिसत असणार आहे. 1 सेकंड. पावसामुळे गाडीची शीट पूर्ण भिजलेली आहे. आता थोडं दिसत असेल, काय विषय नाही. तर चला लेट्स गो. आवाज म्हणजे साऊंड क्लॅरिटी कशी आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता लवकर झाला माईक तीन आपण लावायचं आहे सगळं, त्यामुळे काय विषय नाही. माईक लावलो की मग काय विषय नाही. याला सगळं वल्लीच झाले की. तर भावांनो अशा तऱ्हेने पावसाचं आगमन झालेलं आहे आणि आता सारखं क्लीन करायला बसायला पाहिजे. तर क्लॅरिटी कशी वाटायला काय जरा कमेंट करून सांगा. आणि आता आपण चाललो इचलकरंजीला सहज असं नाईट शूट ब्लॉग करायचा म्हणतो. कारण आपल्याला आपल्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी बघायची होती कशी आहे काय आहे त्यामुळं. तर या पावसानं जरा असं घोळ केला असं मला वाटले. आपण सुट्टीच्या टायमिंगला घरातनं बाहेर पडले हे पण मला वाटले, कारण आता थोड्याच अंतरावर आले तर पाऊस चालू झाला आहे. आता काय कळना काय करू, काय निघण्यातनं परत जाऊ. चला बघूया काय काय होते काय काय नाही. जर पुढं पाऊस नसेल बारीक असेल तर काय विषय नाही. मग नाही सारखा कॅमेरा पुढचे तास पुसत बसायला पाहिजे मला. आणि मला कळना क्लॅरिटी कशी आहे काय आहे. गोप्रो आपला बसलाय की तेवढं कैल बसलाय. अरे कारण आपला गोप्रो जरा असं ब्रँड न्यू कंडिशनमध्ये आहे, त्यामुळे काय विषय नाही. थोड्या अंतरावर आलो भावनो, खरं भिजली पाक मी पूर्ण भिजले. हेल्मेट आहे त्यामुळे मला पावसाचा अंदाज लागणार झाला आहे. कारण हेल्मेट घातल्यामुळं की नाही मला पाऊस लागणं झाला आहे जास्त. आणि स्वेटर पण जरा झाड आहे, थंडी वाजाय नको म्हणून घातच्या लवकर काय पाऊस आला. यापेक्षा रेनकोट घालून यायला पाहिजे होतो. विषय झाड झाला असं काय म्हणजे टेन्शनच नसतं. हेडफोन म्हणाले आपलं रेनकोट घालून आलं असतं तर काय विषय नसतं.
आहे काय सगळं पाणी पाणी झालं बघा परत. आणि क्लिअर कसं क्लीन अँड क्लिअर. तर चला वेळ न वाया घालवता चाटणं झाल्याने चाटणं येऊया. आणि अनेक महत्वाचं म्हणजे पेट्रोल पण टाकायचं आपल्याला. पेट्रोल नाही आपल्या गाडीत. बाहेर गेलोच आहे ना फिरायला, त्यामुळं पेट्रोल टाकणं चवल नव्हतं गाडीत. पावसात निघून त्याला पाहून या. आणि आमच्या इकडचे रस्ते म्हणल्यावर इंटरनॅशनल. रोड टॅक्स भरा नाही काय करा तरी सरकार आमच्या इकडचं काय ऐकत नाही काही नाही. जशी रस्ता आहेत तशीच आम्हाला हे रस्ते वापरायला पाहिजेत असं वाटायला कायम. तर असं आहे रिॲक्शन ऑन द वे. आता भावानं बघून गेला आपल्याला की काय करायला एवढं. नाही भावना लगेच गेलो तर असं वाटलं कुठं तरी थांबायला पाहिजे. कॅमेरा पण जरा क्लीन करायला पाहिजे असं मला वाटलं. कारण पाऊस यायला चालला त्यामुळे मला काय कळना झाले काय करू. कारण थोड्या अंतरावर गेलो की पाऊस येते आणि परत पाऊस बारीक येते, त्यामुळे मला काहीच कळना झाले काय करू आणि काय नाही. आता क्लीन पण टाकायचं त्यामुळं गावात जायला लागणार, इचलकरंजीला जायला लागणार. पर्याय नाही त्याशिवाय पेट्रोल पाहिजे असते का. पण त्याच्यावर पण आपली पेट्रोल इचलकरंजीमध्येच टाकते. नाही मला सगळं भिजले. त्यात आणि मागणं चिक्कल उडायला नको म्हणजे झालं नाही. चिक्कल उडले की नक्कीच मग. आणि घरात जायचं परत शिव्या खायचं. आता भावाने तुम्हाला क्लॅरिटी कसं वगैरे हा सगळ्या दिसणार. कारण आता आपण एंट्री केली इचलकरंजी सिटीमध्ये. आणि सिटीत एंट्री केलं म्हणल्यावर सगळीकडे भलं उजेड सगळं असं भरपूर असणार. त्यामुळं उजेडाला काही विषयच नाही. पावसामुळे कशी झाले काय कळना झाले मला पण. आणि असल्या पावसात भाऊने सिग्नलला थांबायचे म्हणल्यावर अवघड आहे. कारण चुकून जरी मोठा पाऊस आला चुकून जरी अरे बाबा सिग्नल चुकून जरी भावानं मोठा पाऊस आला सिग्नलला थांबलो की मग काय विषय नाही. पाक भिजण्याशिवाय पर्यायच नाही. कारण राहायचे तर गाडीवर मग जायला येणार नाही. आता जरासं पाऊस शांत झालाय. खरं बारीक मोठा पाऊस असला भावानं चालतोय. खरं बारीक जो झिरमाट पाऊस असते ना ते सगळ्यात घाल. कारण एवढा बारीक असते पाऊस आपल्याला काय वाटते पाऊस नाही जव्या बारीक पाऊस असते. खरं एवढं भिजते त्यांना की नाही विचार नका एवढं भिजते. पूर्ण भिजवून टाकते. आता शेत झाले बघा बारीक पाऊस आहे. दोन वेळा म्हणलो रेनकोट घालायची काय गरज नाही म्हणलं आता आपल्याला. तर काय बोलण्यासारखं नाही. कारण नाही म्हणत आता पूर्ण ऑलरेडी पूर्ण भिजून गेली मी. आता घरात गेल्यानंतर 100% शिवाय खायला लागणारच आहे. कारण आधी इथं कपडे वाळणं झाल्यात त्यासाठी आम्ही असं काही ना काहीतरी करत राहिले. तर माझा पहिला व्लॉग असेल पहिला जे की मी इचलकरंजी सिटीमध्ये व्लॉग करालोय. म्हणजे सिटी अजून प्रॉपर म्हणजे सिटी चालूच आहे जडा. कारण प्रॉपर सिटी जी इचलकरंजी आहे ती अजून पुढं आहे. ज्याने 1-2 किलोमीटर आहे. त्यांनी सगळी इचलकरंजीच आहे सोडा तसं बघायला गेला तर. प्रॉपर जी इचलकरंजी सिटी म्हणायचं ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे तिथून आपली इचलकरंजी स्टार्ट होत्या पूर्ण. म्हणजे तिथं गेलो की म्हणा पाहिजे हा वा आपण इचलकरंजी झाले. शिवतीर्थजवळ जर आपण गेलो की मग विषय नाही. चला मग पाऊस नसला की आपण तिथंपर्यंत जाऊनच येऊया काय अडचण नाही. अरे असे सिग्नल लागत राहिलं 5-7 मिनिटाला तर काय करायचं. त्यात पावसानं सगळा घोळ घातलाय. सुटला थांबायची गरजच नाही हो सिग्नलच सुटला. आणि महत्वाचं म्हणजे भावनो व्हॉइस माझा आवाज कसा आला की नाही कमेंट करून नक्की सांगा. कारण मला
मी अजून एकदा पण ब्लॉक केलो नाही आहे गोप्रो 9वर घेतल्यापासून. त्यामुळं कमेंट करून नक्की सांगा की आवाज कसा आलाय आणि क्लिअरिटी कशी आहे हे मला कमेंट करून सांगा. एक कमेंट केला तर काय विषय नाही, भरपूर करावा लागतं नाही, फक्त एक कमेंट करा आणि सांगा की कसं झाला ब्लॉग, आवाज कसा आलाय आणि क्लॅरिटी ही कशी आल्या. आणि थोड्या दिवसात आपण माईकचं पण नियोजन लावून ठेवते, कारण आता दोन तीन राईड आहेत. 2-3 राईड कॅन्सल करणार आहे. 2-3 राईड केल्यानंतर तेवढे पैसे साठत्यात. ते पैसे साठल्यानंतर मग मी माईक घेणार आहे, पण लवकरच घेणार आहे, लय वेळ लावणार नाही. भावनो खरं सांगते की मला काय कळणार आलं क्लॅरिटी कशी आली आणि काय आल्या. मला असं वाटायला की सगळं ब्लर दिसाले, कारण सारखं मी आता हाताने पुसालो की नाही वरची ग्लास, आणि ते ग्लास पुसल्यानंतर म्हणजे वाया कापड्यानं पुसायला पाहिजे, तर माझं सगळं अंग वल्लं झाले. वल्ल्या कापड्यानं असं हायच पुसालोय, त्यामुळे मला सगळं ब्लर वाटाले पुढचं. त्यामुळे काय खेळणं झाले. मग पुढं थांबतो आता कुठं तर प्रॉपर जरा कॅमेरा पुसून घेतो, पाणी बिणी भरले कॅमेरावर, भिजलाय प्रॉपर सगळं भिजलाय सोडा. इंडियन ऑइल तर आता पुढे पेटलो बाय असं पुढच्या सर्कलवरनं आपण येऊन आपण ना हे करणं जाऊया, हा विषय नाही. बरं काय पण म्हणा का, सिटी लेवल जर लागली की नाही तर मला ट्रॅफिक सगळीकडे मिळणार आहे, सगळीकडे. असं नाही की बाबा अशी कोणतीच सिटी नाही की तिथं बाबा ट्रॅफिक नाही आहे. प्रत्येक सिटीमध्ये गेला नाही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सगळीकडे म्हणजे सगळीकडे आहेच. त्यामुळं कळत नाही लवकर की काय करायचं आणि काय नाही. बोलता त्यांचा आवाज आहे का? ढोल तशा वाजवल्यात भावानं, जे आहे सराव चालू आहे ढोल तशांना, म्हणजे ट्रायल गेल्यात. कारण आता थोडे दिवस राहिल्यात गणपती बाप्पांचं आगमन होण्यासाठी. थोडेच म्हणजे प्रॉपर जसं बघायला गेला तर बरोबर 1 महिना राहिला, म्हणजे 30 दिवस राहिल्यात फक्त आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होण्यासाठी. त्यामुळं सगळीकडे वातावरण एकदम खतरनाक झाले. आणि नंतरच बोलूया आपण ते विषय, कारण भरपूर मला पण आता त्यामध्ये ब्लॉग करायचा आहे गणपतीच्या ह्याच्यात. पण आता आपण आले प्रॉपर वन इचलकरंजी सिटीमध्ये, आणि हे आहेत आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज. तर हे जो सर्कल आहे तो प्रॉपर सर्कल आहे इचलकरंजीचा. तर आमची इचलकरंजी जी लोक आहेत ती इथं शिवतीर्थ म्हणतात. बाहेर एक जण म्हणजे असं महाराजांच्या इथं थांबले असं बोलतो ना, पण मी अरे फक्त एक सर्कल मारून यायचं म्हणलं, राऊंड मारून. त्यानं काय इकडचा सिग्नल तुटला की बोंब झाली. हा विषय नाही. चला तिथला भावना इचलकरंजी सिटीतला की नाही भावना एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपर ब्लॉग करतो मी, त्याचा काही विषय नाही आहे. आता कंटिन्यू ब्लॉगिंग चालू कराली मी पण माझं थोडं, कारण प्रत्येक ब्लॉगमध्ये मी हे सांगत आले प्रॉपर चालू करणार आहे. तर ते माझ्याकडनं होत नाही आहे, कारण माझं मला कळणार की काय वेळेला नाही काय नाही. करायचं म्हणतोय पण ते माझ्यानं होईना झाले. पण आता नाही भावनो, आता चालू केले म्हणल्यावर आता करणार इथून पुढं. सिटी नाही भारत पेट्रोल पंप. तर आता पेट्रोल टाकून घेऊया, थोडं लई टाकायचं नाही आपल्याला. आता जरा थांबतो आणि बघतो भावनो क्लॅरिटी कशा आल्या काय आल्या. जरा पूर्ण म्हणजे क्लीन झाले. आणि ढोल त्याच्या तर असलं खतरनाक वाजायला की नाही विचार नका. कधी असं आगमन येईल गणपती बाप्पांचं विचारच करालो. माझ्यामध्ये तर भावनो क्लॅरिटी आहे ओके, म्हणजे काय विषय नाही.
एसटी मध्ये मला तर क्लॅरिटी दिसायला बघू शकता, काय विषय नाही. तर चला मला बघा ना खरोखर जरा असं भीती वाटते कॅमेरा सारखे पाण्यात भिजणं खरोखर म्हणजे नुकसान का व्हायला नको असं मला वाटते. माहित आहे की किरकोळ पावसामध्ये ब्लॉग करायला चालते कॅमेरा, काय विषय नाही. प्रॉपर म्हणजे असं पूर्ण भिजवून चालत नाही तर पावसामध्ये जर ब्लॉग करणार म्हणला असल्या भावनं चालते, त्यात काय अडचण येत नाही. तर तरी सुद्धा नाही भावनं जरासं भीती वाटते जे बरोबर काय माहित नाही, पण नको वाटते ती व्हायला. चला गाडी पळवू पण शकत नाही मी स्पीडनं, कारण तेल टाईडीने सगळं मागणं काढलेले आहे. राड पूर्ण इथपर्यंत उडून येते, त्यामुळं की नाही गाडी घरातून फोन आला घरला जायला पाहिजे लवकरात लवकर. तर जरा पाऊस थांबला तर बरंच होईल, लवकर घरला जायला भेटेल पाऊस जर थांबला तर. आणि असा जर पाऊस येत राहिला बारीक 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 तर पूर्णपणे भिजणार पण आहे आणि घरला जायला वेळ पण होणार. असं जर मला झालं तर ब्लॉग करायचं म्हणल्यावर उठलो लगेच, त्याला म्हणलं ब्लॉग करून टाका म्हणजे एक भरपूर दिवस झाले केलं नव्हतं त्यामुळं. छोटं जमतो घाण झाली आता, विचारू नका असलं घाण परिस्थिती झाल्या. प्रॉपरमध्ये पूर्णपणे भिजले, प्रॉपरमध्ये पूर्ण भिजून गेले आणि पाऊस काय थांबायचं नाव घेणं झाले आणि सगळं एवढा मोठा पाऊस झाला की सगळे भिजून गेले. आता घरात गेल्यानंतर ना शिव्यात काय जाईल, घरातल्या त्या दुसरं काय करायचं माझी, कारण आधी कपडे वाळणार त्यासाठी जॅकेट घालणार होतं. हे जॅकेट वाळायला कमी तर कमी लागले 3-4 दिवस लागले जॅकेट वाळायला, कमी तर कमी 3-4 दिवस झाले जॅकेट वाळायला लागले. अजून कपडे वाळायला जाण्यात त्यासाठी मी आपलं काय ना काय तर करत बसले आणि पूर्ण कॅमेऱ्यावर पाणी झालेलं आहे. आणि या पाणी करत पुसायला काय आहे का, हे असं जरासं पुसलो की आणि जरा उगाच पुढे जायचं, परत पाण्यानं पाक भिजायचं. काय पर्याय नाही, आता घरी जायचं आणि फक्त घरातल्यानंतर ऐकून घ्यायचं काय म्हणते आता, काय नाही फक्त भावानं गेल्यानंतर ना घरी. तर चला आता पूर्णपणे भिजून गेले, आता घरात गेल्यानंतर बघूया म्हणजे काय म्हणते आणि काय नाही. शेवटी भावानं मीच गणलो, कारण मम्मीच नाही आहे घरात. मम्मी गेल्या दुकानला आणि तयो आपला तर केस भावानं की नाही ते हेल्मेट तिने घातला की नाही काय वेगळीच येतात, त्यामुळे केसांकडे काय तुम्ही लक्ष देऊ नका. तर चला आता कसा व्हिडिओ झाला आहे, आवाज रेकॉर्डिंग कसं झाले काय झाले की नाही सगळे आपण चेक करूया. तर आणि हां क्लॅरिटी आणि थांबा एक मिनिट, जरासं काळपट दिसाले मला. हां आता बघा, तर भावानो क्लॅरिटी कशी म्हणजे क्लॅरिटी कशी आहे नाईट विजनला की नाही बाहेर गेल्यानंतर ना, आणि व्हॉइस रेकॉर्डिंग कसं होते की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि चला ब्लॉग आता आपण इथंच थांबूया. तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाताना आपल्या भावाला फॉलो सबस्क्राईब करा विसरू नका. चला.